नमस्कार मंडळी. तर आज ना दिवसाची सुरुवात खूप छान झाली. कारण असं की सकाळी सकाळी ना अगदी पहाटेच्या वेळी चिमण्या अचानकच गॅलरीमध्ये खूप साऱ्या चिवचिवाट करत होत्या. त्याच्याने झोप मोड झाली आणि बघतं तर काय खूप छान सुंदर चिमण्या असं वाटत होतं की कोणाच्या तरी पिंजऱ्यातून सुटून आलेल्या आहेत. तर त्यांना बघितलं. व्हिडिओ शूट तर काय करता आला नाही का, तर मी हळूच बघितलं होतं. जर मी मोबाईल घेऊन जर बाहेर वगैरे गेले असते ना, तर त्या उडून गेल्या असत्या. तर त्यांना बघण्याचा मोह मला आवरला नाही. मग मी व्हिडिओ शूट वगैरे काही केलं नाही. तर उठले. तर आज गुरुवार पण होता. तर माझा गुरुवारचा दिवस कसा असतो हेही तुम्हाला मला दाखवायचं होतं. तर सकाळी उठून पटकन आवरून घेतलं, घर वगैरे स्वच्छ केली आणि पटकन चहा ठेवून घेतला. आता जे मी मनी प्लांटचं रोप तुम्हाला दाखवलं होतं ना, त्याची पानं बघा. मी मातीत लावल्यामुळे ना त्याची पानं किती छान सुंदर असे मोठे मोठे झालेले आहेत. आता इथे एकीकडे चहा होते तर दुसरीकडे मी चपाती करून घेते. का तर पटकन चपाती वगैरे करून घेतली ना तर भाजीला जास्त वेळ नाही लागत. आणि उन्हात ना आजकाल किचनमध्ये खूप पडते तर अजिबात उभं राहावीशी नाही वाटत. अगदी 10च्या नंतर तर खूप गरम होते किचनमध्ये. त्याच्यामुळे मी लवकरच आज स्वयंपाक उरकून घेते. त्यानंतर मला बाकीची कामंसुद्धा करायची आहेत. तर आज गुरुवार आहे तर माझे स्वामींना अभिषेकसुद्धा करायचा आहे. चपात्या करून झाल्या की चहा चपातीचा नाश्तासुद्धा करून घेतला. चहा चपाती खाल्ली ना की लवकर भूक नाही लागत. तर इथे माझी गुरुवारची देवपूजा चालू आहे. स्वामींचा अभिषेक करून घेतला. पण आज ना माझ्याकडे फुलेच नव्हती अर्पण करण्यासाठी. त्याच्यामुळे यावेळेस मी या गुरुवारी बिनफुलाचेच स्वामींची पूजा करते. पूजेचा तर व्हिडिओ शूट मी नाही केला. डायरेक्ट तुम्हाला दिवा लावलेलाच इथे मी दाखवते. तर पटकन दिवा अगरबत्ती सगळं करून घेतलं. मी इकडे दिवा अगरबत्ती करते तोपर्यंत बाळाने सगळीकडे हळद घेऊन सांडली होती. तर मला अचानक परत एकदा घर पुसण्याचं वगैरे काम आलं होतं. तर परत एकदा घर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर मला उंबरठ्यावरती रांगोळीसुद्धा काढायची होती. माझी जी देवपूजेची हळद असते ना उंबरठ्याला लेपन करण्याची, ती संपली होती. तर आज मी लेपन करणार नव्हते. पण उंबरा स्वच्छ असा पुसून त्याच्यावरती रांगोळी काढून घेणार होते आणि हळदी कुंकू टाकून घेणार होते. तर इथे बघा मी उंबरा स्वच्छ असा पुसून घेते. उंबरा पुसल्यानंतर ना त्याच्यावरती छान अशी रांगोळी काढते. आता इथे मी पाऊल चिटकावले होते पण काही कारणाने ते पाऊल निघाले. त्याच्यामुळे मी आता इथे रांगोळीच्या साहाय्यानेच पाऊल काढून घेते. दरवाजासमोर पॅसेजमध्ये जास्त जागा नसल्यामुळे ना रांगोळी वगैरे काही काढता येत नाही. का तर मुलं वगैरे खेळतात आणि रांगोळी पायदळी तुडवली जाते. त्याच्यामुळे मी रांगोळी काढत नाही, पण उंबऱ्यावरती अशी रांगोळी काढते. त्याच्यामुळे काय होतं की बघणाऱ्याला पण आपलं दार स्वच्छ आणि सुंदर दिसतं आणि आपल्या पण घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते. त्याच्यामुळे मी रोजच अशी उंबऱ्याची पूजा करते आणि तिथे रांगोळीसुद्धा काढून घेते. आता मल्हार झोपला होता त्याच्यामुळे मला ना आज स्वामींना नैवेद्य करणार होते मी. तो म्हणजे शिऱ्याचा नैवेद्य. घरात खूप सारे आंबे आहेत तर मी ठरवलं होतं आज की मी मँगो शिराच बनवावा आज. तर त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी रवा भाजून घेते आणि 2 आंबेसुद्धा स्वच्छ धुवून घेतले. त्याचा पूर्णपणे रुचिक जो काही लागलेला असतो तो 2 वेळा धुतल्यामुळे पूर्ण निघून गेला होता. तर 2 वाटी रव्यासाठी 2 आंबे पुरेसे आहेत. यातला तर पण मी अर्धा आंबा कमीच करेन, म्हणजे 1.5च आंबे टाकेन ह्याच्यामध्ये. तर पहिल्यांदा रवा भाजते तोपर्यंत ना मी इथे आंबे कट करून घेते. चाकूच्या साहाय्याने अशा स्लाईस पाडून घ्यायच्या आंब्याला. हे बघा अशा. ह्याच्याने ना काय होतं की गर एकदम सोपा निघतो. तर अशा प्रकारे मी पूर्ण आंबे कट करून घेतले आणि परत चमच्याच्या साहाय्याने ह्याचा जो पल्प आहे ना तो मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला. हा आंबा एवढा गोड आहे की याच्यामध्ये जास्त साखर टाकायची गरज नाही. त्याच्यामुळे मी एकदम प्रमाणातच साखर वापरणार आहे इथं. तर मी आंब्याच्या या पल्पमध्येच 2 विलायची सुद्धा टाकून घेते आणि थोडीशी साखर.
आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मी. त्याच्यानंतर जो मी रवा भाजायला ठेवला होता ना, त्याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी तूप घालते. आता हे मी घरीच तूप बनवलेलं आहे, त्याच्यामुळे कोणताही घसा वगैरे बसण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं जास्त तूप वापरते, का तर खाताना त्याची चव पण खूप छान येते म्हणून. तुपामध्ये रवा एकदम असा खरपूस भाजून घ्यायचा. याने काय होतं की शिरा एकदम टेस्टी लागतो आणि एकदम असा सुट्टा सुट्टा होतो, म्हणजे जास्त चिकट असा होत नाही. आता तुपामध्ये शिरा ना 5 मिनटं इथे मी भाजून घेतला छान. आणि आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करते. आता इथे मी पाणी ॲड करते. तुम्ही शिऱ्यामध्ये ना दूधसुद्धा ॲड करू शकताय. मला दूध आवडत नाही म्हणून मी ते पाण्याचा वापर करते. तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एकच मिनटं रवा शिजवून घ्यायचा. रव्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, हे पाणी लगेच आटलं जातं. हे बघा, अशा प्रकारे पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि रवा किती छान फुलला आहे. आता या स्टेजला ना मी याच्यामध्ये हे जे मी आंब्याचा जो ज्यूस करून घेतलेला आहे ना, साखर, विलायची, मँगो पल्प, हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. हे बघा किती छान येलो कलर आलेला आहे. कोणताही मी फूड कलर याच्यामध्ये ॲड केलेला नाही आहे. हा हापूस आंबा असल्यामुळे ना ह्याचा अंगचाच हा कलर आहे. तर दुसरीकडे ना मी माझं जे तळकाचं भांडं आहे ना, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले आणि या तुपात ना मी आता ड्रायफ्रूट भाजून घेते. ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त काजू आणि बदामचा वापर करते. तुम्ही मनुक्यांचा सुद्धा वापर करू शकताय. तर 1-2 मिनटं तुपामध्ये छान असे काजू बदाम मी भाजून घेते आणि नंतर केलेल्या शिऱ्यामध्ये ॲड करते. परत एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने मी आज स्वामींना नैवेद्यासाठी मँगो शिरा बनवला होता. तर तुम्ही दर गुरुवारी स्वामींसाठी कोणता प्रसाद बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा. बघा किती छान पद्धतीने आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. व्हिडिओ काढायच्या गडबडीत परत नंतर मला आठवलं की मी शिऱ्यामध्ये जायफळच ॲड केलं नाही. तर नंतर मी जायफळसुद्धा किसून ह्याच्यामध्ये टाकलं. गडबडीत ना कोणतीही गोष्ट आपल्याला लवकर सुचत नाही आणि मलाही कधी कधी तसं होतं. आणि खास करून मल्हार झोपल्यावर पटापट कामं ज्यावेळेस मला उरकायचे असतात ना, त्यावेळेस तर मी हमखास नक्की काहीतरी विसरलेली असते. तर जायफळ ॲड करून परत एकदा सगळं हलवून घेते. तर फायनली आपला मँगो शिरा तयार करून झालेला आहे. मी आता स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवून घेते. तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझा गुरुवारचा हा दिवस तुम्हाला आवडला का हे पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायची विसरू नका. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.